तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. तर तुमची एकादशी कशी झाली? काय काय पदार्थ तुम्ही एकादशीला बनवले? कोणते कोणते पदार्थ बनवले मला नक्की शेअर करा. तर मी सिद्धी घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास नवीन नवीन टिप्स, गृहिणींसाठी ज्या घरी असतात आणि जे आपण स्वतःला समजतो आणि लोक काय स्वतःला समजतात. आज आपण ह्यातला फरक जाणून घेऊया. आषाढी एकादशी निमित्त आज आपण काहीतरी चांगल्या गोष्टी शिकणार आहोत. चांगले चांगले इफेक्ट त्यातून तुम्हाला भेटणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी आषाढी एकादशी निमित्त काही खास टिप्स. आषाढी एकादशीची माहिती आपण जाणून घेऊया आणि त्याचबरोबर ह्याचं महत्त्व पण जाणून घेऊया. आषाढी मी आज 11-11:30च्या दरम्यान माझं सर्व काम आवरून मी आज मंदिरात गेले होते. तर तुम्ही गेलता का पांडुरंगाच्या मंदिरात? या दिवशी आपण पायवारी नाही करत आहे, पण ॲक्च्युलीमध्ये माझ्या सासूबाई पायवारीला गेलत्या. तर काही काही लोक उद्या येतात बारस सोडून, पण त्या आजच आल्यात. तर आज आल्यात म्हटल्यावर मी त्यांना औक्षण केलं. जर तुमच्या उद्या येणार असेल तर तुम्ही हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही त्यांचं औक्षण करा, कारण जेणेकरून त्यांना खूप भारी वाटेल. त्यांचं औक्षण केल्यानंतर त्यांना खूप छान वाटतं, एक चांगली फिलिंग्स येते आणि आपल्याला पण पायवारीला पुण्य मिळतं, लाभ मिळतं, जो की थोडाफार का होईना आपल्या नशिबात असतो. 100% म्हणण्यापेक्षा आपण त्यातलं 10%च घेऊया. 10% तरी काय थोडं झालं. त्याच्यामुळं सर्वात पहिले तुम्ही जे कोणी तुमच्या पंढरपुरी चालत गेलेत वारकरी तुमच्या घरातनं, तर सर्वात प्रथम तुम्ही त्यांना दाराशी थांबवा, रांगोळ घाला, सुंदर अशी रांगोळ घाला. त्यानंतर सुंदर असं तुम्ही ताट तयार करा. त्यामध्ये मुटके वगैरे काही नसतात, फक्त नॉर्मल साधारणचा चांदीचा दिवा घ्या, हळदी कुंकू घ्या, बुक्का घ्या आणि सुपारी घ्या आणि तांदूळ आणि साखर. बस एवढंच करायचं आपल्याला. तुम्ही साधं त्यांचं औक्षण केलं तरी ना त्या वारीला जाणाऱ्याला बी सार्थक वाटतं आणि आपण घरच्यांनी जर चांगलं स्वागत केलं तर आपल्यासाठी पण एक त्यांच्यासाठी पण स्पेशल वाटतं आणि आपल्या मनाला पण खूप छान वाटतं. तर हे नक्की करा तुम्ही. ओवाळल्यानंतर पायावरती पाणी वगैरे घाला. पहिल्यांदा तांब्या पण राहिला होता माझ्याकडून, ते मी सगळं केले. मी माझ्या सासूबाईंसोबत सगळं काही केलं, ओवाळलं, त्यांना सुपारी वगैरे सगळं काही त्यांना दिलं. त्याच्यामुळं तुम्ही पण तुमच्या घरच्यांना, जे कोणी तुमच्या पायवारीला गेले तर त्यांना सर्वात पहिले ओवाळून घ्या, मग त्यांना आतमध्ये येऊ द्या आणि मग तुम्ही त्यांचं दर्शन घ्या. आणि दर्शन शक्यतो खाली डोकं टेकवून बसून, पायावर म्हणजे बसायचं 2 पायावरती आणि असं डोकं खाली ठेवायचं आणि आपण जमिनीला त्यांचं पाय आणि आपलं हात जमिनीला सलग पाहिजे असं ठेवायचं आणि आपण पाया पडून घ्यायचं. तर ही टिप्स कशी वाटते नक्की सांगा. अजून खास आषाढी एकादशीचं महत्त्व काय हे पण आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ बनायला उशीर झाला आहे, त्याच्यामुळं हातातच पकडून मोबाईल बनवावा लागते. तर आषाढी एकादशी भगवान श्री विष्णू विठ्ठल यांच्या भक्तिभावनासाठी केला जात असतो. उपासामागील मुख्य कारणे अशी आहेत की मी ॲक्युरेट मला माहिती होती, पण मी असं म्हटलं की अजून ॲक्युरेट आपल्याला माहिती नाही एवढी, पण आपण थोडीशी माहिती अशा पद्धतीने सांगू जे करून सगळ्याला पटेल आणि आपल्या मनाला पण योग्य वाटेल. मी काहीतरी बघणार आणि म्हणजे व्यवस्थितच सांगणार, पण ती अर्धवट माहिती सांगण्यापेक्षा मी म्हटलं व्यवस्थितपणे सगळी माहिती सांगून घेऊया. मी तर लिहिलं आहे,
आणि तेच बघून तुम्हाला व्यवस्थितपणे सगळी माहिती सांगते. तर आषाढी एकादशीचा उपवास भगवान विष्णू विठ्ठल यांच्या भक्तिभावनासाठी केला जातो. यामागील मुख्य कारणे अशी आहेत. तर हे कारणे आपण जाणून घेऊया. हे कारणे कशी आहेत? भगवान विठ्ठलाची कृपा आणि आशीर्वाद मिळावा म्हणून मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी व्हावी, पापाचे विलक्षण होऊन पुण्याची प्राप्ती व्हावा, संयम, श्रद्धा आणि भक्ती वाढावी आणि मोक्ष प्रीतीचा मार्ग सुरेख व्हावा अशी श्रद्धा आहे. विठ्ठल आपण हे सगळे जाणून घेतलं. ह्याच्यामधनं आपल्याला मी फक्त वाचन करून सांगितलं, पण त्यामध्ये सार्थक काय झालं नाही. आपल्या मनाची शुद्धी व्हावा. आपले मन जे आपण पापाने भरतोय ह्याचं त्याचं ऐकून, त्या मनाची आपण शुद्धीकरण करावे. त्यासाठी हा उपवास विठ्ठलाने आपल्यासाठी नाही ठेवलेला, माणसानेच आपल्यासाठी ठेवला आहे. पण ह्या दिवशी खूप पवित्र मानला जातो हा उपवास धरला तर. हा दिवस म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दिवस. या दिवशी आपण फक्त एकच नामस्मरण करायचं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. फक्त हे नामस्मरण केल्याने तुमचे सारे पाप धुवून जातील असं ह्या ग्रंथात लिहिलेले. पण हा ग्रंथ मी शॉर्टकममध्ये काढलेला आहे. माझ्याकडे खूप मोठा ग्रंथ होता, त्यामध्ये मी सगळं काहीतर सांगू शकत नव्हते, पण छोटी माहिती काढून मी तुम्हाला यातनं सर्वस्व काही सांगितलेलं आहे. शॉर्टकटमध्ये माहिती आहे, अगदी मन लावून ऐका. आषाढी एकादशीचा उपवास केवळ अन्य त्याग नसून श्रद्धा, भक्ती, संयम आणि भगवान विठ्ठलावरील प्रेम व्यक्त करण्याचं, आपण प्रेम व्यक्त करतो. आपल्याला आपल्या एखाद्या सदस्याबद्दल कसं आपल्या मनात खूप प्रेम असतं, खूप आशा असते, खूप जास्त जिव्हाळा लागलेला असतो. तेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी आपण आवर्जून सगळ्यांनी उपवास धरावाच लागतो आणि धरतोच, आणि ते कंपल्सरी धरणे खूप गरजेचं आहे. कारण ही सगळ्यात मोठी एकादशी आहे, वर्षातनं एकदाच येते. आणि आषाढी एकादशीच हिचं खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळं आपण आषाढी एकादशी केलीच पाहिजे. आपले पाप सगळे ह्या एकादशीने लीन होतात, म्हणजे ते धुवून जातात. आपली भक्ती वाढावी, आपलं प्रेम वाढावं म्हणून असे काही टिप्स आहेत माझ्याकडे. ह्या टिप्स कशा वाटल्या? हा दिवस आजचा खूप पावित्र्याचा आहे आणि पावन दिवस आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. सर्वांनी उद्याची तयारी करून ठेवा. उद्या तुमचे जे कोणी घरचे वारीला गेलेले आहेत त्यांच्यासाठी हे खास टिप्स आहेत. छोट्या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून घरची पण खुश होतील आणि तुम्ही पण खुश व्हाल. बाय बाय. तर सगळ्यांनी काळजी घ्या. तर पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा.